नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही जातोय भाऊबीजेची शॉपिंग करायला चिपळूणमध्ये चिंचनाक्यात। तर आम्ही रिक्षातून उतरलो आणि तिथून मग आम्ही पुढे थोडं चालत गेलो। मग तिथे नागरिक फुटवेअरचं चप्पल, शूज, सँडल वगैरे खूप छान असे सँडल वगैरे मिळतात। तर तिथे आरुषीसाठी ब्लॅक कलरचे शूज घ्यायचे होते। तर आम्ही तिथे थांबलो, आधी शूज वगैरे घेतलेले आणि पुढे चालत गेलो। चालता तर काय आम्हाला नानी, माझी मामी, काकी वगैरे भेटल्या। तर आम्ही तिथे थोडं बोलत बसलो आणि मग तिथून पुढे आम्ही एका भांड्यांच्या दुकानात गेलो, जिथे मम्मीला भांडी घ्यायची होती। तिथे गेलो आणि तिथे तर काय बापरे, मोठाच्या मोठा पाऊस आला। थोड्या वेळासाठीच आला होता, पण भरपूरच पाऊस पडत होता। काकाने वगैरे सगळं ते प्लॅस्टिक वगैरे लावून बंद केलं। पावसाच्या निमित्ताने छत्री तर आणली नव्हती। मग आम्ही पुढे थोडं गेलो समोस्याच्या दुकानात, जिथे आम्हाला समोसा खायचा होता। म्हणजे आरुषीला समोसा दिला, बहिणीला आणि आरुषीला। त्या निमित्ताने आम्ही तिथं थोडं थांबलो, कारण पाऊसच भरपूर पडत होता। तिथून मग आम्ही समोसे वगैरे खाऊन झाल्यानंतर मग दादाला वगैरे भाऊबीजेसाठी घ्यायचं होतं साहित्य। तर तिथे आम्ही पुढे आलो। भरपूर काही वस्तू पसंत पडल्या, पण माझ्या बजेटच्या बाहेर होत्या। त्याच्यामुळे मला जे योग्य आणि पसंत वाटलं ते मी घेतलं। तिथून मग पुढे आलो तर काय चावी माझी बहिणीसोबतच घरी गेली होती। मग तिची वाट बघत मी थांबले, ती कधी आली। मग दादा आणि ती आली मला चावी द्यायला। तिथे मग आम्ही घरी येताना आम्हाला स्वरा भेटली, मग तिच्यासोबत आलो। आणि हा बघा, हिच्या हातात जो लाल डबा दिसतोय ना, तो तिने स्वतःच्या पैशाचा घेतला आहे, ती ऐकतच नव्हती। तिथून मग हा आमच्याकडचा नजारा आहे, जो राहुल गार्डनमधून दिसतो। खूप छान असा नजारा, दृश्य दिसतो ढगांचा, खूप छानपैकी। आणि बाबूने तर माझ्या भाऊबीजेच्या शूजचं आधीच उद्घाटन केलं होतं। त्याला तर काही धीरच नाही, ते पॅक असं वाजत होतं, म्हणून त्याने घातलं होतं। आणि तिथून मग नंतर मग आम्ही फुलबाजे, पाऊसबार, चकली असे मग वाजवत होतो आम्ही छान। तर अशी ही माझी संध्याकाळ गेलेली आहे। तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।